हे पुस्तक वाचून शहाणपण येणार नाही, त्यात काय सांगितलं ते केलं पाहिजे. तर व्यवहार, जोखीम, शहाणपण हे ज्याला कळलेलं आहे तो माणूसच व्यावहारिक जगतामध्ये यशस्वी होतो. 80,000 रुपये एका पोराचे, अशी 14,000 पोरं, करा गुणाकार भागाकार. त्यानं काय केलं, चेकबुक काढलं, त्याच्यावर 10 लाख रुपये लिहिले, त्यात तंबाखू भरली. आता शहाणा कोण तुम्ही मला सांगा? इतक्या बायका अशा समारंभ येतील हे मला वाटलं नाही, खरं सांगतो मी. मुद्दाम बायका म्हणतो बरं, ह्यांच्या इतके पैसे जपणारी दुसरी मंडळी जगात सापडणार नाहीत. कुठं काय ठेवलंय, कुठं काय ठेवलंय हे आपल्या एखाद्या मुलाला सांगा, पण त्याचा हात तिथपर्यंत पोचू नये. पैशाचं शहाणपण यावं याकरता हे पुस्तक वाचून शहाणपण येणार नाही, त्यात काय सांगितलं ते केलं पाहिजे. पैसे मिळतात पण शहाणपणाने गुंतवलं नाही तर काय होतं हे गेले महिनाभर तुम्ही हे नीट एंट्री चाललेली आहे. रोज कमवले 80,000 रुपये एका पोराचे, अशी 14,000 पोरं, करा गुणाकार भागाकार. बांधले ते सगळं पाण्याची वेळ आली. का तर पैसा कसा गुंतवावा हे सापडलं नाही. आपण सशाची आणि कासवाची गोष्ट ऐकली असेल. ससा पळतो 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 एका झाडाखाली झोपतो. कासव पळत नाही, हळूहळू 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 त्या रेगेवर जाऊन झोपतं. सशाला जाग येते, त्याला कळते की कासव ऑलरेडी पोचले. तर कासव सवय लावून घ्या, कशाची? बचतीची. काय झालं, एकदा आम्हाला हळद झाली जास्त, सांगलीला जाऊन हळद विकली आम्ही. आणि येता येता समोर एक मोठा माणूस बसला होता. त्याला आपण किती पैसेवाले दाखवण्याकरता एक 10 रुपयाची नोट घेतली, त्यात तंबाखू भरली आणि ती पिटवली. का तर आपण एवढे श्रीमंत आहे हे समोरच्या माणसाला दिसावं. तो समोरचा माणूस हितेसारखा होता. त्यानं काय केलं, चेकबुक काढलं, त्याच्यावर 10 लाख रुपये लिहिले, त्यात तंबाखू भरली. आता शहाणा कोण तुम्ही मला सांगा? आणि ते सांगायला ते पडतवून आले. खरं सांगू का, इतक्या बायका अशा समारंभ येतील हे मला वाटलं नाही, खरं सांगतो मी. मुद्दाम बायका म्हणतो बरं, ह्यांच्या इतके पैसे जपणारी दुसरी मंडळी जगात सापडणार नाहीत. आता नाही, पण आमच्या आईच्या वेळेला लोटकं होतं, लोटकं. त्या लोटक्यात पैसे असायचं आणि नवरा 10-10:30 जागा असला तर नजर असती, कुठं काय चाललंय, कुठं काय चाललंय, कुठं काय झालंय. ती काय करते, नवरा झोपला की ते मूळचं लोटकं काढायचं आणि डेऱ्यात घालायचं, दुसऱ्याच्या डेऱ्यातलं काढायचं आणि गडूमध्ये घालायचं, तिसऱ्यामध्ये गडूतलं काढायचं आणि धोत्राला बांधायचं. बचत कुणाला न कळता गेली बचत. आणि नवरा झोप ना, का झोप काही ना. अगं शेजारचा वावर निघाले पण मला 1,000 कमी पडतात. झोपा म्हणली, तुम्ही काळजी करू नका, उद्या सकाळी मला आंघोळ पांघोळ झाल्यावरच आठवण करा, हे घ्या 1,000 रुपये. कुठले? लोटक्यातले.
आमच्या आईच्याकडे एक डबं होता, डब्बा एवढं एवढं डबडं रंगाचं छोटं. ती इतकं दाटून ती लावायची की ते बोटानं उघडायचंच नाही. खिळा लावायला लागायचं आणि त्यात पैसे घ्यायचे. सिनेमाला एक आणा आणि मोजून ठेवायची. तेवढा भोगपडा पैसा होता, तांबडा भोगपडा पैसा आणि एक दुंडा पैसा. बचतीची सवय. जाता जाता जमल तेवढं ह्या खिशातनं त्या खिशात, त्या खिशातनं धोत्रात कुठं ठेवा, तेच कामाला येतं. म्हणून हे लिहिलेलं पुस्तक आहे. पुस्तकाच्या प्रकाशनाला कराड सारख्या शहरामध्ये इतकी माणसं जमतात आणि सगळ्यांचं ऐकून घेतात, हे मोठं आश्चर्याची गोष्ट आहे. इथे लग्न होतात, लग्न आणि दिवसा वाजवतात. अशा एका सभागृहामध्ये एका पुस्तकाचं प्रकाशन होतंय. गावचा पोरगा लिहितोय आणि त्याच्या पुस्तकाचं प्रकाशन होतंय आणि त्याला एवढी गर्दी जमल्या, हे मोठं आश्चर्याची गोष्ट आहे. घरी जाऊन सांगा की पैसा कसा जपावा हे मी शिकून आले. तुझ्याकडे किती आहेत सांग. आता मगाचं 1500 सांगत होतं ना. माणूस रोजगाराला मिळेना. सांगा खरं आहे का माझं? मग त्यात काय करायला पाहिजे? एवढं ह्यात गुंतवायचं, एवढं ह्यात गुंतवायचं, एवढं ह्यात गुंतवायचं तर देऊ. मी परवा युट्यूबवरती एक माणूस भिकारी दोन तीन काही चपात्या पेत्या मागून आणल्या आणि बसला. तेवढ्यात एक मांजर आलं, त्याला थोडं टाकलं. तेवढ्यात ते कुत्रं आलं, त्याला टाकलं. हा उठला तिथनं त्यात घालून आणि पुन्हा जाऊन बाटलीभर पाणी प्याला. सामान्य माणसाला दुसरीची काय गरज आहे, त्या गरजेमुळं व्यापार कसा वाढणार आहे आणि आपण कशात गुंतवावं. गुंतवणे नाही. आपले पैसे सुरक्षितरित्या आपल्यालाच माघारी मिळावेत याकरता काय केलं पाहिजे आणि सांगून ठेवलं पाहिजे. आणि कायलीत बसतो आपण, चप्पल हातात घेतो. कायलीचं नावेच्या गावाचं कोणी आहे का? नाव जे गावाला आहे, चप्पल हातात घेतो, नावेत बसतो आणि नावेत न उतर चप्पल बाहेर टाकतो आणि रामकृष्ण हरी म्हणायचं, उतरायचं. का? आड्याला न पडायला गेलो सुखरूप. आणि नाव मध्ये जर आली फिरायला लागली, देवा पांडुरंगा बोला हरी विठ्ठल, कोड त्याला जायचं. आपल्याला कोड पडेल तेव्हा भोसलेला भेटा, कदमाला भेटा, हितेशला भेटा. अवघड झाले जरासं. हा ना इकडे कधी कवा कसं कुठं कोणती कंपनी कधीपासून आहे, वाढी देणार आहे का? स्वतःच्या घरातलेच पैसे बँकेतनं एक भाव काढतो 14%. मग त्याला 10% आपण त्याला काय हरकत आहे का? पण तो 10 माघारी दिली का नाही हे पहिलं बघितलं पाहिजे. तर व्यवहार, जोखीम, शहाणपण हे ज्याला कळलेलं आहे तो माणूसच व्यावहारिक जगतामध्ये यशस्वी होतो. आपण सगळेजण योगेशच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला कराडमध्ये हा उच्चांग आहे. एका महत्वाच्या अशा सभागृहामध्ये आपल्यातल्या एका तरुणानं पुस्तकाचं प्रकाशन ठेवावं, नातेवाईकांना मित्रांना बोलवावं आणि माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला या आणि थोडं शहाणं व्हा. पण शहाणं व्हायला ठरलं पाहिजे. शहाणपण यातलं शहाणं वेगळं आणि पण वेगळं. मी पणच केलाय, शहाणं व्हायचं नाही, मग काय कराल? तेव्हा मी पण नाही,
न बाणातला नाही, नळातला न, मी पण गेलो आणि शाना होऊन आलो. आज जेव्हा आपण शांतपणे घरी जाल त्यावेळा विचार करा की इथं गेलो यातनं काय शिकलो, कुठं काय ठेवलंय, कुठं काय ठेवलंय हे आपल्या एखाद्या मुलाला सांगा. पण त्याचा हात तिथपर्यंत पोचू नये. इतक्या वर ठेवायचं, हाताला तर लागलं नाही पाहिजे, दिसलं तर पाहिजे आणि कळलं पाहिजे की ह्यांच्या अंदर हे माझंच आहे. घोटाळा होतात आता. आणि म्हणून या समारंभानिमित्त मला बोलवलं. आमचे सतीश आबा आहेत साकुर्डीचे, त्यांचे हे मित्र आहेत. विटा खानापूरसारख्या भागामधनं यावं, शिकावं आणि शेतकऱ्याच्या मुलानं एखादं पुस्तक लिहावं आणि त्यातून समाजाला शहाणपण मिळावं, अशा प्रकारचा हा योग आज या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे आपलं हित जपायचं असेल तर हे पुस्तक घ्या, मनापासून वाचा, आपल्या मुलांना शिकवा, आपल्या भावाला शिकवा, आपल्या बायकोला शिकवा आणि स्वतःही शिका. धन्यवाद.